सकाळच्या नाश्त्यासाठी अशी झटपट तयार होणारी रवा इडली एकदा नक्की बनवून पहा. डाळ तांदळाच्या इडलीपेक्षा सुद्धा जाळीदार, मऊ, लुसलुशीत अशी रव्याची इडली तयार होते. अगदी पांढरी शुभ्र, हलकी फुलकी इडली तयार होते. अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही रव्याची इडली तयार केली आहे. तर ही आंबट गोड चवीची रव्याची इडली आहे. रेसिपी भरपूर टिप्स सहित तुमच्या सोबत शेअर केलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. रव्याची गोड इडली बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी रवा घेतलाय. तर आपण उपमा बनवण्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा मी इथे वापरलाय. रवा आधी व्यवस्थित चाळून घेतला. त्यानंतर आता आपण रवा भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कढई गरम केली आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घातलंय. आता यामध्ये 2 वाटी रवा घालूया आणि मंद आचेवर आपण रवा भाजून घेऊयात. रव्याची इडली बनवताना जर रवा भाजून घेतला तर त्याचा कच्चेपणा निघून जातो. त्याचबरोबर इडलीला रव्याचा वास सुद्धा येणार नाही. अगदी मंद आचेवर 7 ते 8 मिनिट आपण रवा भाजून घेणार आहोत. रव्याचा रंग बदलू न देता रवा भाजून घ्या. त्याचबरोबर रवा जास्त लालसर सुद्धा करू नका. तर रवा भाजून घेतल्यावर तो छान फुलतो. अशा पद्धतीने इथे मी रवा भाजून घेतलाय. रव्याचा अजिबात रंग सुद्धा बदललेला नाही. आता हा रवा आपण आधी थंड होऊन देऊया. तर इथे मी रवा थंड करून घेतला. त्यानंतर असं एक मोठं पातेलं घेतलंय. यामध्ये हा भाजून घेतलेला रवा घालूयात. तर इडलीचं पीठ आंबवण्यासाठी असं स्टीलचं पातेलच वापरा. स्टीलच्या भांड्यामध्ये पीठ छान आंबतं. त्यानंतर 2 वाटी रव्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलंय. दही व्यवस्थित फेटून घेतलंय. दही फेटून घेतलं म्हणजे ते रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. तर आता हे 1 वाटी दही आपण रव्यामध्ये घालूयात. त्यानंतर यामध्ये पाव वाटी साखर घालूया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया. वेलची पूड घालणं ऑप्शनल आहे, पण यामध्ये वेलची पूड घातली तर इडली खूप चविष्ट लागते. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. दहीमध्ये आपण रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये किती पाणी घालायचं याचा अंदाज येतो. थोडं-थोडं करत पाणी घालूया. अशा पद्धतीने जवळपास मी यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलंय. अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. बॅटर फार जास्त पातळही करू नका किंवा जास्त जाडही ठेवू नका. अशा मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. तर अशा पद्धतीने रव्याच्या इडलीचं बॅटर तयार झालंय. तुम्हाला जर लगेच इडली बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालून याची लगेच इडली बनवू शकता. परंतु शक्यतो 7 ते 8 तास किंवा रात्रभर हे बॅटर तुम्ही फर्मंट करून घ्या. म्हणजे इडली खूप छान तयार होते. तर इथे मी हे पीठ रात्रभर फर्मंट करून घेतलंय. तुम्ही पाहू शकता पीठ किती छान फुललेलं आहे. जसं आपण डाळ तांदळाची इडली बनवतो त्याच प्रकारचं हे पीठ फुललेलं आहे. छान जालीदार पीठ तयार झालंय. तर तुम्ही या सर्व टिप्स वापरून बॅटर तयार केलं तर इडलीचं पीठ असं छान फुलतं. तर आता आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी छान फुललेलं जालीदार पीठ तयार झालंय. अशा पद्धतीने एकाच दिशेने आपण फिरवत हे पीठ मिक्स करून घेतलं. जेवढं आपलं बॅटर होतं त्याच्या दुप्पट पीठ फुललेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवलंय. पाण्याला छान उकळी येऊ द्या. त्यानंतर इडली प्लेट्सला आपण तेल लावून घेऊयात. अशा पद्धतीने तेल लावून घेतलं म्हणजे इडली अगदी सहज निघते. तर पाणी उकळलंय त्याचबरोबर आपण इडली प्लेटला तेल लावून घेतलंय. त्यानंतर या बॅटरमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूयात. यावर थोडंसं पाणी घालूयात. 1 चमचाभर पाणी घातलं. आता एकाच दिशेने हे आपण बॅटर फेटून घेऊयात. छान असं हे बॅटर फेटून घेतलं. त्यानंतर आता आपण इडलीच्या प्लेटमध्ये हे बॅटर घालूयात. इडली पात्रामध्ये पाणी आधीच गरम करून घ्या कारण आपण यामध्ये सोडा घालतो. बॅटर घालताना थोडं-थोडं घाला कारण ही इडली छान टम्म फुगते. त्यानंतर या प्लेट्स आपण आता इडली पात्रामध्ये ठेवूयात. एक प्लेट ठेवून झाली की आता दुसरी प्लेट कशी ठेवायची ते पाहूया. पहिल्या प्लेटचे जे होल असतात त्याच्यावर दुसरी इडली आली पाहिजे. म्हणजे खालच्या इडलीला फुलायला जागा मिळते. त्याचबरोबर खालची इडली वरच्या प्लेटला चिकटत सुद्धा नाही. अशा पद्धतीने आपण इथे अरेंजमेंट केली आहे. त्यानंतर आता आपण झाकण लावून घेऊया व 10 मिनिटांसाठी इडली मध्यम गॅसवर आपण वाफवून घेणार आहोत. तर इथे 10 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करूया. त्यानंतर आता इडली प्लेट्स बाहेर काढूयात. आता इडली थंड होऊ द्या. इडली थंड झाल्यानंतर अगदी सहजरित्या प्लेट्समधून निघते. तर इथे मी इडली थंड करून घेतली. आता सुरीच्या साहाय्याने कडा मोकळ्या करून घेऊया व अशा पद्धतीने इडली काढून घेऊयात. अगदी टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत, जाळीदार, हलकी-फुलकी इडली तयार झालीये. अशी रव्याची पांढरी शुभ्र गोड इडली एकदा नक्की करून पहा.
रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.